फास्ट गाडी आणली ना, सना टिरी पिरी एवढी गाडी पळवली. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय अनदर व्लॉग वाईफ विथ सूर्या देशमुख. गणेश भाईनी आयडिया दिली आपल्याला की आपण इकडे जाऊ. मी त्यांना म्हणलं होतं की हम्पीला जाऊ, पण गणेश भाई म्हणले नाही, ते हम्पीला येऊन असते, हम्पीला झाडं नाही. तर आम्ही चाललोय एका प्लेसला की तिथं मी फर्स्ट टाइमच चाललोय आणि गणेश भाई मला घेऊन चालले. मी आणि वैभवचं माझं फर्स्ट टाइम आहे. वैभव कसं वाटतं तुला औरंगाबादला जाताना? फर्स्ट टाइम तुझे माझ्यासोबत ट्रॅव्हल करतोय, कसं वाटलं तुला वैभव? हा, एक्साइटमेंट आहे. मजा येईल रे तुला, मजा देतो मी, टेन्शन नको. तर मागचे तुम्ही 2-3 व्हिडिओज पाहिले तर तुम्ही वाईप केलं का नाही मला सांगा. आणि आता मी तुम्हाला एक अवता ब्लॉग दाखवतोय, त्यामध्ये मी चाललोय औरंगाबादला. वेरू अजिंठा केव्स नाहीत का, एल्लोर केव्स, ते सगळ्या बघायला आमचा कालच प्लॅन ठरला. हे गणेश भाई यांनी मला प्रोत्साहन दिलं की तू ब्लॉगिंग कर, हे कर ते कर. मग म्हणले चल, म्हणले आपण ट्रिप काढू म्हणले आता. मग आता आम्ही चाललोय एल्लोर अजिंठा वेरूळ केव्स त्या बघायला सगळ्या. त्यात आमच्यासोबत हा माझा मित्र आहे वैभव. हाय, हॅलो. हो भाई, ट्रक सेक्शन बघितलं, एक नंबर चालला ना, कंटेंट भेटलं ना आपल्याला. तर मी तुम्हाला माझी आजची जर्नी दाखवणार आहे. आपली काय 2-3 दिवसाची जर्नी असेल, 4 दिवसाची असेल, माहित नाही, अजून ठरलेलं नाही. बापरे बघा, ह्यांना पण आता शॉक झाला. 4 दिवस म्हणल्यावर 4 दिवस म्हणल्यावर कुठं पण जाऊ आपण. हा भैया, तर मग आमची 2-3 दिवसाची जर्नी जी काय होईल ती तुम्हाला मी अख्खे व्हिडिओ बनवून एडिट करून असले चकाचक पूर्ण पॉलिश करून असे दाखवतो ना तुम्हाला आता नेक्स्ट व्हिडिओ बघ. आणि हा आमचा हायवे बघत राहा. अशी झाडं कुठल्याच हायवेत नाहीत मराठवाड्यात, फक्त मराठवाड्यात बघ का. बरोबर आहे का ना भैया? बरोबर. कुठं हायवे असलं चांगला एवढा भारी हायवे? समृद्धी सोडून सेकंड नंबरला आमचाच हायवे, सोलापूर धुळे हायवे. आमचे सबस्क्रायबर छाती टोकपणे असं काही खोटं सांगू शकतो. खोटं भारतातलं नाही म्हणलं मी, महाराष्ट्रातलंच म्हणलंय. हा, माझ्यासाठी तर चांगला हायवे बघा. उस्मानाची शानवाला हायवे नाही का, तो हाच आहे तो हायवे. तर तुम्हाला दाखवतो आम्ही आमची जर्नी. हे बळीराजा हॉटेल आहे, फुल फेमस आहे या एरिया मधलं. आणि हा बिंदुसरा प्रोजेक्ट. पावसाळ्यात एवढं पाणी साचलेलं असतं ना, इथं टुरिस्ट प्लेस आहे इथल्या लोकांसाठी. हा, पावसाळ्याच्या टाइमला फुल गर्दी असते इकडे फुल पाणी वाहत असतं कंटिन्युअस. या इकडे मस्त. आता वाजले 11:35. आणि गणेश भाईने एवढी फास्ट गाडी आणली ना, सना टिरी पिरी एवढी गाडी पळवली, कळलंच नाही आम्हाला बीड कधी गेलं आणि कधी आलं. औरंगाबाद मध्ये पण 15 मिनिटात पोहोचू भाई आपण. तुम्ही ज्या स्पीडनं गाडी चालत त्या वाटते की मला तर 15-20 मिनिटात पोहोचू आपण. एवढा कडक हायवे, एकदम फुल कडक. हा, या रस्त्यावर या, तुम्हीच राहिला होतात. या का थांबलं सर? घोटाळा काय? हो, घोटाळा काय सूर्या म्हणतात कंटेंट आराम बी झाला पाहिजे तिथं. मग मी म्हणलं पहिल्या साला एवढा खर्च नको, एक नंबर नाही एवढ्याला पहिल्या साला एवढा खर्च नको. तर मग ती परत दुसऱ्या दिवशी मला म्हणला पुण्याला यायला का, म्हणलं कालच म्हणला ना तू शेत बघणार 2 एकर. तर हो म्हणलं, शॉपिंग करावी लागेल ना. म्हणलं कसली शॉपिंग? तर म्हणलं बूट्स घ्यावे लागतील, हॅट घ्यावी लागेल, जॅकेट घ्यावं लागेल एखादं, कारण त्या उसाच्या पानाने कटतंय ना बॉडी. मग अशा प्रकारे दादांनी शॉपिंग केली. याच्यातून काय जर बहुत घेतला असशील तर बघ. असं मला सूर्याबद्दल काय तर वाईब येईल, काय माहिती का, वाईब विथ सूर्या. तिथं जर आता नवीन काय करायचं म्हणलं तर आधी खरेदी करल, पण काय करायचं विसरून जाईल. काय तर सुचलं काय की सूर्याला फायनली, म्हणून वळून बघितलं परत म्हणते काय नाही जाऊ द्या. त्यानं जेवढं ऐकायचं तेवढंच ऐकतंय, जेवढं करायचं तेवढंच करतंय, बाकी सगळं सोडून दिलं त्यानं. देर इज नथिंग. डायरेक्ट प्लेन मध्ये चाललंय तुम्ही बोलतात ते जावं आणि जागृत व्हावं ब्रेन सेल्स, आणि ते कामाला लागावं ह्यासाठी होते.
ते कामाला तर व्हायला मग. अरे काय काम कराल तू? तुम्हाला बोलायला अर्धा तास, 1 तास झाला तुम्हालाच बोलायला. ही गाडी चालवता बोलतोय तुम्हाला. मी 2 टाकीला गेलेलो अँकर फास्टनर आणायला. कसलं पातळ? अँकर फास्टनर. अच्छा अँकर फास्टनर. अँकर फास्टनर. अच्छा मला वाटलं काय आणायला गेला. कंटेंट ये ब्रो ये हेड. नाही ते कंटेंट हुडकून कसं. बाय बाय. चलो बाय बाय. गुड नाईट. डायरेक्ट झोपायला का? आपला कॉल होल्डवर ठेवण्यात आला. तू असं करायचं ना. पुल अप म्हणायचं. कसं अरे तर आम्ही आज औरंगाबादला चाललोय आणि आम्हाला आता कळलं की आम्ही औरंगाबादला जायचं रिझन काय. G20 ते कमिटी समिट असते ना, मीटिंग त्यांची मीटिंग आहे. आम्हाला तिघांना तिकडे बोलवलंय की ओके ओके सो लेट्स गो. वडगाव and I decided to create laws in Hindi, not in Marathi, because Hindi is national language. Yes, peacock is like a national bird and English is like a national language. English is like अरे कहना क्या चाहते हो? तुला मला हिंदीच बोलायचंय आणि तू बोलतो इंग्लिश मध्ये. काय तू? That's why I'm saying I'm telling everyone Usmanabad goat is very famous. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. गोट. आता जवळपास आपण औरंगाबादच्या जवळपास पोहोचलोय. आणि पेट्रोल संपत आलेलं आहे. पेट्रोल पंप दिसत नाही आम्हाला. पेट्रोल पंप शोधू आपण. आम्हाला धक्का मारावा लागणार गाडीला. नाही धक्का नाही मारायचा, निवांत चालायचा. निवांत चला म्हणते. औरंगाबाद आलेले जवळपास 93 किलोमीटर्स ओनली 2.5 hour मध्ये आम्ही जवळपास 160 किलोमीटर आम्ही पार केलेले. त्यात आम्ही 1 ब्रेक घेतले, 2 ब्रेक घेतले, 3 ब्रेक घेतले. ब्रेक खूप घेतले. आज 4था ब्रेक आहे. ब्रेक Shaking the roof from the back to the center, making you move to the track you surrender. All you scrunch in your face goes down. That's we enter. गाडीत बसून इथं झाड खाल ना माझ्या. पूछ. थोडा ब्रेक घेऊ आपण इथं. सावलीचा ब्रेक. हा थोडं पाणी बिनी पिऊ, थंडगार मस्त चिल्ड वॉटर. ओके भैया. भैया भैया पाणी पाहिजे थंड. पिऊ. आणि आजचा आपलं स्टे झालाय बुक. कुठे आपण लोकेशन कुठे? लेमन ट्री हॉटेल औरंगाबाद. येस मला मेसेज पण आला आता. येस डन. तेवढंच राहिलं आता. कंटेंट बॉईज आपण वेरूळ केव्सच्या खाली पोहोचलो एक्झॅक्ट. आता 1 किलोमीटर राहिले वेरूळ अजिंठा लेण्या. वेरूळ अजिंठा नाही म्हणजे वेरूळ केव्स. एल्लोरा केव्स. वेरूळ लेण्या. एल्लोरा केव्स. कुठलं आणि मराठीमध्ये जरा वेरूळ बोलतात. पार्किंग लावलं लोक. हा इथेच पार्किंग करतात. आणि हे वालं ते मंदिर आहे आपलं. हे माझं हॉटेल आहे, हॉटेल सूर्या. जेवायचं का? प्युअर व्हेज सूर्य. जेवायचं चांगलं नाम ऐकलंय. काय वैभव. कंटेंट दिलं चांगलं हसण्याचं पब्लिकला. आणि तू असं म्हणतोय पब्लिकला हसण्याचं कंटेंट दिलेलं आहे. तू काय अरे असं बोलतो. कसं हेच पार्किंग आहे का त्याची? नाही पुढे चला. लांब आहे 700 मीटर आहे. चला धडकं चालतं गाडीला. असं का करावं? दोन धडकायचं. तिकडून आली अलकाजार. नॅशनल हायवे असोसिएशन ऑफ इंडियाची गाडी. खरं सांगू का? बाजूला बघायला. हा कळालं मला ती. मी तर हे आमचं तिकीट आहे एल्लोरा केव्सचं. कैलास टेम्पल. हा आतमध्ये. आता वाजले 4:15 पावणे 4 वाजले आणि हे 5 वाजता लोकेशन बंद होतंय. बघू 6 वाजता बंद होतं. हां 6 वाजता बंद होतं लोकेशन. बघू आम्हाला हे 2 तासात काय बघता येईल का. लेट्स सी.
पण पहिला आम्ही वॉशरूम शोधतोय, वॉशरूम भेटत नाही आम्हाला. बॉईज हे आहे एल्लोरा केव्स. होतं की काय इथं मंदिर आहे. हां ज्यावेळेस इंग्रज आले होते ना हां त्याच्यामध्ये एक त्यांचा कोणता होता आणि असाच रॅन्डम सर्चमध्ये डोंगरात फिरायला निघाला. ओके. आणि केव्ज दिसला. हां त्याला डिस्कवर केलं की बाबा इथं केव्ज आहे. आता केव्स कोणालाच माहित नव्हतं इथे केव्ज आहे. त्यांनी थोडं डेव्हलप केलं इथं. त्यानंतर लोक यायला चालू. ओके. टोटल 1 पीस मध्ये केलेलं आहे वरून खालपर्यंत. डोंगर कट केलं. येस. म्हणजे डोंगर एरर 0 एरर चान्सेस. येस कारण जर फेल झालं तर पूर्ण डोंगर फेल जाणार. बरोबर. अख्खं हे मंदिर एक 1 पीस मध्ये बनवलंय. फुल 1 पीस मध्ये वरून खाली. ते बंद केलंय त्यावेळेस आहे ना पाण्यासाठी होते. अंडरग्राऊंड जे खाणलेले होते ना हां त्याच्यामध्ये पाणी बरोबर जमवायचं. ओके. प्युअर ड्रिंकिंग वॉटर टाईप. आता ब्लॉक केलंय त्यावेळेस जाऊ द्यायचे. आता जाऊ देत नाही. परमिशन आता ह्याच्या पलीकडे जाऊ देत नाही आता. ओके. पाणी काढलं. आपल्या मंदिरात ती एंट्री आहे. ओके. जय महाराज. इथून पूर्ण खड्डा खांदा इकडं ह्याच्या कसं काय असं मग त्या काळात. सगळीकडे 60 केव्स आहेत ना टोटल. माहित नाही 33 का 35 केव्स आहेत का. खूप वेळा दिवस जाते का त्यात भैया. आता बघितलं नाहीस का तू एक केव्ह बघितलं इतक्या हां बाकीच्या वेळेवरच नाही. 1.5-2 तास तर एक केव्ह बघायला लागले. नाही नाही ते अशा ह्याच्यात केलं डोंगरात आतमध्ये वरून खाली सिंगल पीस इतकंच आहे. बाकीचं काय आलं तुला आपलं लेण्या टाईप अशा डोंगरात कोरलेलं फक्त वरच्यावर बघताय ना. इथे हे डबल फ्लोअर वाली एकच आहे. आणि माझ्या हिशोबाने तर इकडचे जवळपास 50% केव्ज आहेत ना ते बंद आहेत. ओके. Allowed नाही तिथे. हा मग आपल्याला 50% केव्स बघता येतील आज. टाइम नाही आपल्याकडे 50% केव्स बघायला. तू थकून गेलास का आता सूर्या. मी थकून नाही गेलो. 1-1.5 तासात काय बघणार हो. एक तर आलो निघायला आपल्याला झाला उशीर. तुझ्यामुळे झाला उशीर. आम्ही घराखाली किती वेळ थांबलो. घराखाली काही पण घराखाली 5 मिनिटात मी घराखाली 5 नाही तिकडे मी 3-4 मिनिटात तिकडे जायचं आपल्याला. 3-4 मिनिटात मी आलेलो. तिकडे जायचं ना ई व्हेकलने. हा ई व्हेकल नाही बरोबर. ई व्हेकलनेच राऊंड मारू आपण. मला वाटलं एक राऊंड तरीच मारावा. हा बाहेरच्या बाहेर कंटाळा सगळं. नाही येणार तेवढा. हा एक्झिट पॉईंट आहे. लगेच इझी आहे का ई व्हेकल मिळणं. नाही वाव ती गँग बघा ना. हे वैभव थांब रे. वैभव थांब ना. मी ऐक ना उलट बसतो बॅक साईडला सगळ्यात. फ्रंट बस. नाही फ्रंट तर बसायचं. बरं चालेल फ्रंट बसतो मी. मी एकदम लास्ट बसतो. हां सूर्या तू पुढे बस आधी. येस 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 येस. आता बसू का. एक नंबर. हॅलो बॉईज. अरे चल तू भी हमारे साथ. काका आम्हाला सोडू नका बरं का. आम्ही लगेच रिटर्न येणार तुमच्यासोबत. किती लेण्यात काका टोटल इथं. भरपूर आहे. तर चालू नाही किती आहेत. 5-6 मेन कैलास मंदिरच आहे. मेन कैलास. लेण्याचं कैलास मध्ये दाखवलेलं आहे. हा का. रामायण महाभारत. होय. कैलास मंदिर बघितलं आम्ही. तेवढंच महत्वाचं आहे की जास्त. महत्वाचं. ओके. केलं आहे ग्लिच परत एकदा. हां बरं मी काय म्हणतो. हां तर आपण बघितले पूर्ण एलोरा केव्स वगैरे सगळं झालं आपलं.
आता आपण चाललो औरंगाबादला. बुकिंग झालेली आहे सगळं. आता मस्त जाऊन रूममध्ये जाऊन आराम करायचा. तोपर्यंत तुम्ही औरंगाबादचा रोड बघत जावा. मी पण तुम्हाला रोड दाखवतो. तुम्हाला जाताना मला म्हणलं होतं मी दौलताबाद किल्ला दिसतो, तर थांबा तुम्हाला दाखवतो. औरंगाबाद पासून 10-15 किलोमीटर लांबच आहे. एल्लोरा केव्स जाताना ऑन द वे. काय गेलं रॉकेट गेलं लाईन. डिकेथलॉन भैया. मग काय करायचं? काय टेंट ना दोघाला मिळून कपडे शिवायला टाकायचे. एक टेंट घ्या. सॅम भैयाला मला. लेमन टिरी आपली गाडीला गाडी. सगळ्यांच्या गाड्या चकाचक असतील. काय नाही आपली गाडी भारी आहे. बरं कसलं टेन्शन मध्ये बघते गाडी चेक करायला. पडली नाही गाडी. मागे सरतो Double 3 Triple 3. जायचं बसतो का तू? 333. चला आजच्यासाठी बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट. पीस आउट.